मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबांचा आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम यांचा आहे, संत मुक्ताईचा आहे, संत जनाईचा आहे, संत चोकाचा आहे, संत सावता माळ्यांचा आहे, संत नरहरी सोनाराचा आहे, संत गोरा कुंभारांचा आहे। हा महाराष्ट्र पथ्य ते नाम विठोबाचे अनेक नवाचे सेवी सांगणार आहे आणि पुंडलिका भेटी परब्रह्मालेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। पंढरीला येणाऱ्या भक्तांचा उद्धार करणारा हा विठोबाचा महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये आज जर टीव्ही सुरू केला, मोबाईल सुरू केला तर अत्यंत लाजिरवाण्या बातम्या येतात। महिलांच्यावर अत्याचार, महिलांच्यावर अत्याचार चाललाय काय छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये? मानवता सांगणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये। आणि म्हणून शर्मेनं मान खाली घालावी लागते। अशा वेळी वारकरी संप्रदायाचे सर्व पाईक कुठं गेलेले आहेत, त्यांची जबाबदारी काय आहे? आणि ही भूमिका तमाम पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकोबांच्या वारकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। पोलिसांचं काम करतील, राज्यकर्ते राज्यकर्त्यांचं काम करतील। एक लाजिरवाणी गोष्ट सुद्धा महाराष्ट्रात चालू आहे। जो तो पक्ष वारकरी संप्रदायाचे कुणाला तरी घेतात आणि आघाडी करून वारकरी संप्रदायात घुसतात। आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी वारकरी संप्रदायाला राज्याश्रय दिला, सन्मान दिला, त्यांच्या भूमिका समजून घेतल्या, पण त्यांच्यात जाऊन किंवा त्यांना राजकारणाच्या काही आमिष दाखवून घेऊन राजकारण केलं नाही। अशा प्रसंगी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रामध्ये खंबीर भूमिका घेऊन उभा आहे। आज संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावामध्ये संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ काढण्याचं काम वारकरी साहित्य परिषदेने घेतलेलं आहे। संपूर्ण महापालिका आणि शहराच्या क्षेत्रामध्ये वार्डात संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ काढण्याचं काम वारकरी साहित्य परिषदेने हातात घेतलेलं आहे। एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मिळविला मेळ या भूमिकेतून तुम्ही आम्ही आता काम करावं लागेल। आणि जातीपातीच्या तेढ सोडवायचे असतील तर विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रममंगळ या भूमिकेतून आता काम करावं लागेल। आणि ही जबाबदारी वारकरी संप्रदायाने घ्यावी लागेल। यासाठी आमची माऊली कंटाळली तर कुठं जाऊ शकत नाही, म्हणून हरिपाठ मंडळात आलं पाहिजे, हरिपाठाची भूमिका घेतली पाहिजे, एखाद्या गावच्या मंदिरात सभागृहात गेलं पाहिजे, पावलं टाकली पाहिजेत, उड्या मारल्या पाहिजे, हरिपाठ गायला पाहिजे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे। आणि त्यामध्ये आपल्या घरातील तरुण छोटी मुलं मुली आहेत त्यांना सामावून घेतलं पाहिजे, त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत, मुलांना सामाजिक भान शिकवलं पाहिजे, कुटुंबातील लोकांना सामाजिक भान शिकवलं पाहिजे, मुलींना चारित्र्याचं महात्म्य सांगितलं पाहिजे। आणि अशा पद्धतीनं हा जो समाज आहे तो सुसंस्कृत झाला पाहिजे, सुरक्षित झाला पाहिजे। त्यासाठी सात्विकता आणण्यासाठी संत साहित्याचा आधार घेण्याची गरज आहे। आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या या भूमिकेकडं सर्व वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे, हरिपाठ मंडळं स्थापन केली पाहिजेत। आणि महिलांच्या माध्यमातून, आमच्या माऊलींच्या माध्यमातून हा समाज ज्या पद्धतीनं जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिशा दिली, जीवनाची भूमिका दिली सात्विकतेची, त्या पद्धतीनं आमच्या माऊलीने मुक्ताईने ज्याने संत व्हावे त्याने जग बोलणे सोसावे आदेश दिले, आमच्या जनाईने सांगितलं ज्ञानदेवा बोला अभंग, नारीला 13व्या शतकात व्यासपीठ प्रमुख करण्याचा अधिकार वारकरी संप्रदायानं दिला। त्या माऊलींना घेऊन हा समाज उभा करण्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करावं लागेल। आणि त्यासाठी आपण काम करूया आणि सर्वजण एकत्र येऊन चांगला हा मार्ग धरूया आणि समाज मन दुरुस्त करूया, एवढीच प्रार्थना मी वारकरी साहित्य परिषदेचा अध्यक्ष विठ्ठल पाटील या नात्यानं, अध्यक्ष या नात्याने करीत आहे। राम कृष्ण हरी।